नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे। एक अतिशय महत्त्वाचा असा शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे। तर त्या शासन निर्णयामध्ये दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळालेला आहे। पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। त्यामुळे या मध्ये काय माहिती आहे ती आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, तात्पुरते दिव्यांग म्हणजे टेम्पररी UDID प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेचे लाभ सुरू ठेवण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभाग 17 जून 2026 रोजीचा हा आहे। मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने 27 मार्च 2026 ला एक निर्णय आला होता। त्यामध्ये सांगण्यात आले होते की जे टेम्पररी दिव्यांग आहेत त्यांचे सर्व काही लाभ बंद करण्यात यावेत। त्यावेळेस तुकाराम मुंडे साहेब हे दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव होते। तर मित्रांनो, आता त्या निर्णयामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, राज्यात दिव्यांग व्यक्तींसाठी अर्थसहाय्य देण्याच्या हेतूने राज्य पुरस्कृत संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना व वृद्ध व्यक्तींसाठी श्रावणबाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबविण्यात येत आहे। दिव्यांग व्यक्तींचे हक्क अधिनियम 2016च्या कलम 24 अन्वये शासन आपल्या आर्थिक क्षमतेच्या मर्यादेत राहून दिव्यांग व्यक्तींचे जीवनमान सुरक्षित करण्यासाठी आणि उंचावण्यासाठी आवश्यक त्या योजना व कार्यक्रम तयार करेल, जेणेकरून त्यांना समाजात स्वतंत्रपणे किंवा इतरांच्या बरोबरीने जगता येईल। तर मित्रांनो, 27 मार्च 2026 रोजीच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयान्वये तात्पुरत्या स्वरूपात दिव्यांग असलेल्या व्यक्तींना विशेष सहाय्य योजनेचा लाभ थांबवण्यात आले होते। तसेच वैश्विक ओळखपत्र म्हणजे UDID कार्ड अनिवार्य करण्यात आले। अनेक प्रकरणांमध्ये दिव्यांगत्व हे उपार्जित स्वरूपाचे म्हणजे ॲक्वायर्ड नेचर असते, ज्यामध्ये वैद्यकीय उपचार किंवा शस्त्रक्रियेनंतर सुधारणा होऊ शकते। तसेच बालकांच्या वाढीच्या वयोमानानुसार शारीरिक व मानसिक क्षमतेच्या वेळोवेळी मूल्यांकनाची आवश्यकता असल्याने सक्षम वैद्यकीय प्राधिकरणाकडून तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र दिली जातात। दिव्यांग व्यक्तींचे हक्क अधिनियमानुसार जी व्यक्ती शासन आणि शासनाद्वारे अर्थसहाय्य मिळणाऱ्या बिगर शासकीय संस्थांच्या योजनांतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी ग्राह्य असलेल्या सवलती, सुविधा आणि लाभासाठी अर्ज करण्यास पात्र असेल असे नमूद आहे। त्यानुसार आता केंद्र शासनाच्या 14 मार्च 2024च्या अधिसूचनेनुसार काही दिव्यांग प्रकारामध्ये तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र विशिष्ट मुदतीकरता दिले जाते। शिवाय दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र वेगवेगळ्या मुदतीत करिता दिले जाते। या सर्व बाबीचा विचार करून तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्यांना संदर्भ क्रमांक 3 मधील शासन निर्णयात नमूद असलेले लाभ सुरू ठेवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार आता शासन निर्णय आलेला आहे। ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे सक्षम प्राधिकरण निर्गमित केलेले वैध तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र आहे म्हणजे टेम्पररी UDID कार्ड उपलब्ध आहे, अशा लाभार्थ्यांना त्यांच्या प्रमाणपत्राच्या वैधतेच्या कालावधीपर्यंत विशेष सहाय्य योजनेचा लाभ सुरू ठेवण्यात यावेत। तात्पुरत्या प्रमाणपत्राची वैधतेची मुदत संपण्यापूर्वी लाभार्थ्याने सक्षम वैद्यकीय प्राधिकरणाकडून आपल्या दिव्यांगत्वाचे पुनर्मूल्यांकन करून घेणे आवश्यक राहील, जेणेकरून पुढील लाभ खंडित होणार नाहीत। संबंधित तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी तात्पुरत्या प्रमाणपत्राची वैधतेची पडताळणी स्वावलंबन पोर्टलवर करून घ्यावी। महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ म्हणजे MHAIT यांनी पोर्टलवर तात्पुरत्या दिव्यांग लाभार्थ्याचा कालावधी नमूद करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी। ज्या तात्पुरत्या प्रमाणपत्र UDID वैध कालावधी नमूद नाही अशा अर्जदारांना कालावधी नमूद असलेले प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यास सूचित करावे। म्हणजे मित्रांनो, आता या ठिकाणी ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे UDID कार्ड आहे परंतु ते कधीपर्यंत चालणार आहे टेम्पररी UDID कार्ड, त्याचा कालावधी असणे गरजेचे आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्जामध्ये तात्पुरत्या दिव्यांग प्रमाणपत्राचा कालावधी नमूद करण्याची सुविधा नवीन शासकीय प्रक्रियेच्या सुलभीकरण प्रणालीमध्ये उपलब्ध करून द्यावी। वरील तरतूद फक्त विशेष सहाय्य योजनेतील तात्पुरते दिव्यांगत्व म्हणजे टेम्पररी UDID प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्यांना लागू राहील। हा शासन निर्णय आपल्याला बघायचा असेल तर महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता। तर मित्रांनो,
अतुल सावे साहेबांनी सुद्धा एक पोस्ट करून या ठिकाणी दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा देणारी ही बातमी सांगितलेली आहे। यामुळे जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधव आहे, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग बांधव आहे, तसेच 18 वर्षाखालील जे दिव्यांग बालके आहेत त्या सर्वांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे। अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे। जास्तीत जास्त दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास, माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।